आपण आता सध्या ऑनलाईनवर सर्व जेवण करतोय, सर्व मागवतोय. झेप्टो ही कंपनी स्वतः सर्व जेवण गरम करून देते, हे देते. पण आता त्यांची कंडिशन बघा की त्यांच्या स्टोर रूम मध्ये कुठल्या पद्धतीने इथे उंदीर फिरतायत आणि एवढ्या घाणेरड्या पद्धतीने वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. हे बघा त्यांची ती डिलिव्हरी बॅग ज्याच्यावर पूर्ण घाण पडलेलं आहे आणि याच घाण बॅगेत हे आपल्याला सगळं सामान आणून देत आहेत. हे बघण्यासारखं आहे की ही यांची जी मेंटेनन्सची पद्धती आहे, या मेंटेनन्सच्या पद्धतीमध्ये या लोकांनी काही सरकारी नियम पाळले नाहीत आणि लोकांच्या आरोग्याबरोबर हे खेळ करतायत. हा दहिसरमध्ये असलेला झेप्टोचा गोडाऊन आहे आणि तुम्ही बघू शकता की या गोडाऊनमध्ये किती घाण पद्धतीने त्यांचं लोडिंगचं सामानचे बॅग ठेवण्यात आलेले आहेत. आणि त्याच्याच बरोबर इथे बघू शकता की त्यांचं जे प्रिझर्वेशन सेंटर आहे, हा प्रिझर्वेशन सेंटर नसून हा एक असं झालंय की आपण सरकारी रुग्णालयामध्ये मृतकांना ठेवतो आणि त्या मृतकांना ठेवण्यासाठी जी शवपेटी असते त्या पद्धतीने इथे हे सगळं सामान ठेवण्यात येतो आणि आपण हाच घाण सामान जो आहे, हा घाण सामान आपण खातो आणि आपल्या आरोग्याशी आपण खेळ करतो. तर आपण सर्वांना आम्ही एक जागरूक नागरिक म्हणून हे निवेदन करतो की आपण जे काही पण ऑनलाईन मागवत आहोत किंवा झेप्टोकडून मागवत आहोत तर ते न खाता आपण त्याला योग्य पद्धतीने, आणि हा जो मुद्दा आहे हे आपल्या दहिसरच्या लाडक्या आमदार आणि कार्यसम्राट आमदार अशा मनीषाताई चौधरीजींनी आज स्वतः या झेप्टोच्या गोडाऊनची पाहणी केली आणि त्याचबरोबर आपल्या दहिसरचे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी पण याची पाहणी केली आहे. आणि आपण नम्र निवेदन करतो की याच्या विरोधात तीव्र आवाज उठवावा आणि हा गोडाऊन त्वरित ताबडतोब पद्धतीने बंद करण्यात यावे असे नम्र निवेदन आपण सर्वांनी पण आपल्या लाडक्या अशा आमदार मनीषाताई चौधरींना सपोर्ट करावा आणि हा गोडाऊन त्वरित जेवढ्या त्वरित होईल तेवढ्या त्वरित बंद करावं. कारण याचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना पण होतं. आता आपण ताईचं पण मंतव्य जाणून घेऊया. ताई, हा झेप्टोचा जो गोडाऊन आहे, हा गोडाऊन इथे एवढ्या घाणेरड्या पद्धती आहे की लोकांच्या आरोग्याबरोबर खेळणं करण्यात येतं, तर आपण त्याच्याविषयी काय सांगणार? मी झेप्टोचे मॅनेजर आहेत भगत म्हणून, त्यांना माझ्या ऑफिसमध्ये बोलवलेलं होतं. त्याचबरोबर आमचे कार्यकर्ते अमरीश त्रिवेदी आणि ह्या गोदाऊनचे मालिक मोतीबाई देसाई, ह्या तिघांनाही माझ्या ऑफिसमध्ये बोलवलेलं होतं. आणि ह्या झेप्टोविषयी मी कंप्लेंट ऑलरेडी 4 दिवसापूर्वी भगत यांना केलेली होती की ज्या पद्धतीने आपल्याला ज्या वातावरणामध्ये हे झेप्टोचं सामान ठेवायला पाहिजे ते वातावरण ह्या झेप्टोच्या सामानासाठी सुटेबल नाहीये. जनतेच्या जीवाशी खेळणारं, आणि आपण बघितलं असेल तर उंदीर कसे राजरोजप्रमाणे फिरतायत, अतिशय गलिच्छ असं ह्या वातावरणात झेप्टोचं सगळं सामान मिळते. आणि ह्या नागरिकांनी सुद्धा याची नोंद घ्यावी की झेप्टोकडून आपल्या घरामध्ये डायरेक्ट आपण जे वस्तू मागवतात ते मागवत असताना कधीतरी आपल्याला मिळणारी क्वालिटी ही योग्य आहे किंवा नाही ह्याची सुद्धा जबाबदारी सुजाण नागरिकांची आहे. तर आपण हे बघितलं की कुठले एक जागरूक आमदार की जे लोकांच्या हित, लोकांचं आरोग्य चांगलं राहावं त्याच्याकरिता स्वतः आज ताई उठून आल्या आहेत. तर आमची आपण सर्वांना नम्र विनंती आहे, तसेच आपले महाराष्ट्र पोलीस, दहिसर पोलीस स्टेशन त्याच्या सहकार्यांना पण आम्ही विनंती करतो की साहेब आपण याच्यात योग्य सहकार्य करावं. आम्ही ह्याची कंप्लेंट अनेक वेळा केली. सिनियर आमचे अशोक होळमाने, त्यांचे स्टाफ हे वारंवार इकडे येऊन त्यांना नोटिसा दिलेली आहे. पण आता जी पद्धतीने इकडे उष्णता वाढलेली आहे आणि ह्या उष्णतेच्या ह्याच्यामध्ये तापमानाचं उष्णता वाढल्यामुळे ह्या ठिकाणी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू बिघडण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि आता आपल्याला ते स्पष्ट दिसतंय की जे सुटेबल वातावरण पाहिजे ते वातावरण अनुकूल नाही आहे. त्यामुळे झेप्टोने याबद्दलची काळजी घ्यावी, नाहीतर शासनाने झेप्टोला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं अशी मी विनंती करते. धन्यवाद ताई.